नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की कालपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना रब्बी पिकाचं अनुदान म्हणजे रब्बी अनुदान जे सरकारने जाहीर केलं होतं ते रब्बी पेरणीसाठी अनुदान सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे। आता हे अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही हे अनुदान आलं नाही त्या शेतकऱ्यांना हे अनुदान येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, कोण्या जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, एकंदरीत हेक्टरी 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या 3 दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला दिलेली आहे। एकंदरीत 11,000 कोटी रुपये येणाऱ्या 3 दिवसांमध्ये वाटप होणार आहेत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आणि हे पैसे शेतकऱ्यांना येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करायची यादी कोणती आहे, ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम राज्यातल्या 34 जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसांमध्ये संपूर्णपणे अनुदान जमा होणार आहे। जास्तीत जास्त 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। दुसरा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 11 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं जे अनुदान सरकारने जाहीर केले ते वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणाऱ्या 3 दिवसांमध्ये हे संपूर्ण रब्बीचं अनुदान जमा होणार आहे। कालपासून वाटपाला देखील सुद्धा सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 8 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 16 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे रब्बीचं अनुदान हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 30,000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण बघूयात विदर्भातील जिल्हे। विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे रब्बीचं अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती। अमरावती जिल्ह्यातील आपण पाहिलं तर 14 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 16 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान वितरणास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण पाहतोय ठाण्याच्या नंतर पालघर जिल्ह्यातील 8 तालुके, रायगड जिल्ह्यातील आपण पाहतोय जवळपास 15 तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश आहे। याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांचा समावेश अंतर्गत करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान जमा होणार आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान जे आहे
ते कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पाहतोय आपण सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्याचा समावेश याच्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे कालच. त्यानंतर आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं जे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहतोय भंडारा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुके आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुके आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुके आहेत आणि असे एकूण राज्यातल्या या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालपासून जे रब्बीचं अनुदान सरकारने मंजूर केलं होतं एकूण 11,000 कोटी रुपये, त्या 11,000 कोटी जे एकूण राज्य सरकारने काल 4 नोव्हेंबर 2025 रोजी महत्वाचे 4 ते 5 GR काढले आणि या सगळ्या GRच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे संपूर्ण तुकड्यांनी GR काढले आणि वेगवेगळे GR काढून त्या विभागातील शेतकऱ्यांना या निधीचा वितरणाला सुरुवात झाली आहे. आज सुद्धा राज्य सरकारने कन्फर्म केलेला आहे. म्हणजे येणाऱ्या 3 दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जे काही राज्य सरकारने रब्बीचं अनुदान मंजूर केलेलं आहे या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर असेल तर त्याला रब्बीचं अनुदान 10,000 रुपये मिळणार, 2 हेक्टर असेल तर 20,000 रुपये मिळणार, 3 हेक्टर असेल तर 30,000 रुपये मिळणार आणि 4-5 हेक्टर वरती किती जरी असलं तरी देखील सुद्धा जास्तीत जास्त 30,000 रुपये त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे. आता हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार? यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत तुमची फार्मर आयडीची नोंदणी आणि फार्मर आयडीची नोंदणी होऊन तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह असणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह असेल तर आपोआप तुमचं यादीमध्ये नाव येईल. आता याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी आपला फार्मर आयडी आहे, ऑलरेडी त्यांचा फार्मर आयडी अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना कुठलीही केवायसी न करता डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा जमा होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, आता काही शेतकरी म्हणतील की सर आमच्याकडे फार्मर आयडी नाही, मग आता आमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर आम्हाला अनुदान मिळणार नाही का? तर तसं नाही, तुमच्याकडे फार्मर आयडी नसला तरी तुम्हाला अनुदान मिळणार आहे. परंतु ते अनुदान तुम्हाला मिळवण्याकरता यादीमधला वीके नंबर घेऊन तुम्हाला केवायसी करावी लागणार आणि केवायसी केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हे रब्बीचं अनुदान येईल, अशी माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे, स्पष्टपणे सांगलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांनी केवायसी करून घ्या, तुमच्या खात्यामध्ये लवकरच ते अनुदान येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांना मात्र हे अनुदान मिळणार आहे. म्हणजे अॅग्रिस्टॅक अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या राज्य सरकारने बनवलेल्या आहेत, कृषी विभागाने बनवलेल्या आहेत आणि त्यानुसारच याचं पेमेंटचं ट्रान्सफर होणार आहे आणि एकूण 11,000 कोटी रुपये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये, कालही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि आज, उद्या, परवा, शनिवारपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत आणि संपूर्ण वितरण हे 2 दिवसामध्ये पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट रब्बीच्या अनुदाना संदर्भामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.